ते बरं का. अहो जेवताना काही त्या घरगुती जे घराच्या बाहेरनं पडलेल्या सासू डोळ्यात पाणी कमी वाटतं. तिखट आहे का तिखट आहे का डोक्यात कोणी त्या बाई रडते काय. मग ते लक्षात आलं साहेब एवढं कोणी कौतुकाने केलं नाही हो घरी सुद्धा कोणी. आजच मी तुला सांगशील कोण टाकलं. गावाला 50,000चं बक्षीस मिळालं. 50,000 त्या काळचे खडके गावाला. मग त्याचं त्याने हॉल बांधला वगैरे छानपैकी. गावात मिळून काढली होती आमची असं ना. तुमच्या आणि तुमच्या सर्व टीमची छान काम झालं होतं. काम वाढत गेलं निवड आवड निर्माण झाली आणि मग ते तय आहेत. इथं राहतेला आलो. राहता गावच असं आहे की राहता म्हणजे खरोखर इथंच राहिलो. म्हणजे मित्रमंडळी तयार झाली आणि मग ते छान छान दिवस गेले आणि इथं कामही बरं झालं. म्हणजे असं त्यावेळेला सर्जन खूप कमी असायचे. अजून मी अगदी कर्जत पण जायचं मी ऑपरेशनला. आमच्या नोटा टॉक परिवाराच्या माध्यमातून मी लेखक अनिलदादा धिवर ईशकृपा प्रकाशन राहता आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं अनोखं कार्य आहे, 55 वर्षापूर्वी वैद्यकीय सेवेत जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला आणि अनेक विक्रम ज्यांच्या नावावरती कोरले गेले असे वैद्यकीय क्षेत्रातील पितामह अर्थात आदरणीय डॉक्टर PG गुंजाळ सर आपल्या नोटा टॉक परिवाराच्या माध्यमातून आज उपस्थित आहेत. सरजी नमस्ते. आमच्या ह्या परिवाराला विनंतीला मान देऊन आपण आलात त्याबद्दल आपले मी आभार मानतो आणि वैद्यकीय सेवेतील आपली उत्तुंग भरारी त्या माध्यमातून वैद्यकीय केलेले सेवा कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. तर सर तुमची उत्तुंग घेतलेली भरारी आणि ती यशोगाथा आपण सुरू करावी. नमस्कार. खरं म्हणजे आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाण्यास बरेचसे डॉक्टर सांगतात की देशाची सेवा करायची होती, लोकांची सेवा करायची होती. हे खरं माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे कारण मी एक अभ्यासू कीर्तनकार होणार होतो आणि त्याशी वाटचाल चालू होती. भजनी मंडळ होतं आमच्या गावात. त्याचा मी स्टार बॅट्समन होतो. वासा दंगडी गायशी आहे त्याप्रमाणे. तर त्यामुळे वाटचाल चालू होती म्हणून ग्रॅज्युएशन करू आणि मग इकडे वळू असं चाललं होतं. परंतु एका शाळेच्या ट्रिपला सरांचे एक डॉक्टर मित्र होते. असं हैदराबादला ट्रिप होती आणि पहिल्यांदा आम्ही सगळे ट्रेनने जात होतो. सगळे आमचे माझे सहकारी वगैरे म्हणजे मित्रमंडळी. आणि स्टेशनवर गाडी थांबली आणि काही पोरं पळाली काहीतरी पाणी प्यायला कुठं काही घ्यायला वगैरे. त्यात मी उतरलंच नव्हतो कारण मी इथं नाजूक होतो लहानपणी. त्यामुळे मी उतरलं नव्हतं. मी फक्त खाली मी गेलो आणि परत आलो. ती पोरं खूप उशीर झाली, गाडी सुटायची वेळ झाली. सरांना टेन्शन सुटली तर पोरं कशी करणार. बरोबर. पहिल्यांदा सगळे येत आहेत आणि हैदराबाद त्यावेळेला खूप लांब वाटायचं ना आणि शिक्षकावरती पण ती जबाबदारीच ना. पण हे डॉक्टरचे मित्र होते ते फार पॅनिक झाले आणि ते नेमकं काय केलं जी पोरं जी दाबड होती ती लवकर पळाली आणि मी नेमकं मागे राहिलो. तर मलाच झापड दिली त्यांनी. हे गावरान काठी कधी सुधारायची वगैरे म्हणून ते असे बोलले. ते इतकं लागलं मनाला. मी त्या दिवशी रात्री म्हणजे रात्रभर रडतच होतो. आणि त्या दिवशी म्हणजे आता उगाच बोस्टिंग वाटेल पण त्या दिवशी शपथ घेतली कोण हसमतो स्वतःला डॉक्टर म्हणून काही झालं का. मी काहीच केलं नसताना मला त्याने मारलं वगैरे म्हणून आणि डॉक्टरच व्हायचं म्हटलं संपलं. आणि तो आयुष्यात टर्न मिळाला. पण त्या दृष्टीनं नुसतीच स्वप्न पाहिली नाही तर जिद्द धरली आणि याच्यातनं आपलं वर जायचंच आहे या याच्यातनं त्या दृष्टीनं वाटचाल केली. मेहनत केली खूप. म्हणजे त्या लहान मुलंसुद्धा जागरण करू शकतात, अभ्यास करू शकतात. आणि पहिला नंबर कधी हा सोडला नाही शेवटपर्यंत. पण त्याचं कारणच एक होतं. एक स्वप्न ठेवलं, ध्येय ठेवलं होतं की कीर्तनकार आता बाजूला आता आपलं डॉक्टरच व्हायचं. आणि मग त्याची वाटचाल चालू झाली आणि मग इकडे वळालं. त्यामुळं पूर्वीपासूनच काही देशसेवा वगैरे हा काही डोक्यात कन्सेप्ट नव्हता. तर सरजी तुम्ही तो प्रवास मेडिकल कॉलेजला आपण कुठं गेलात आणि ते मेडिकल कॉलेजमधले तुमचे अनुभव निश्चितच माझ्या सर्व तरुण मित्रांना ते आवडेल ऐकायला. नाही आता मी प्रॉपर आळेगावचा जुन्नर तालुका म्हणजे आळेगाव आहे. असं मोठं गाव आहे ते. पण तिथं हायस्कूल नव्हतं. पूर्वी कसं 7वी झाल्यानंतर हायस्कूलला परवानगी असायची. आता कसं 5वीनंतर मुलं हायस्कूल जातात तसं नव्हतं. बरोबर. 7वी पूर्ण झाल्यानंतर हायस्कूलला जायचं. हो. तर तिथे हायस्कूल नव्हतं. पण तिथे
आळ्याचे काही मंडळी जे चांगले व्यापारी आहेत ते मुंबईला आणि पुण्याला चांगले हे आहे म्हणजे सदन लोक आहेत. तर त्यांनी असं ठरवलं की एवढं मोठं गाव आहे, आपली मुलं आजूबाजूला जातात, म्हणून त्यांनी तिथे हायस्कूल काढायचा निर्णय घेतला. मग तिथे तर शिक्षक कोण तर दोन म्हणजे एक वावळ सर आणि एक शेटे सर असे कॉलेज सुटून 2-4 वर्ष घरी आपली शेती बिती करायची काहीतरी. मग त्यांनी लीड घेतलं, ते टीचर झाले आमचे. त्यांचा मध्ये बराच गॅप पडला होता. मग ते पहिले 8वीला आमचे टीचर होते. 8वी 9वी मग आम्ही अजून एक टीचर त्यांनी घेतला म्हणजे पहिल्यांदा. आणि मग ती पहिली 8वी माझी आळ्याची झाली. मग त्याच वेळेला हायस्कूल सुरू झालं. आता फार मोठं आहे, सिनियर कॉलेज आहे म्हणजे तिथं आता प्रचंड मोठा व्याप आहे तिथे. आता फार मोठं सिनियर कॉलेज वगैरे सगळं आहे तिथे. तर 8वी पहिली 9वी 8वी 10वी म्हणून त्यांनी मग नारायणगाव म्हणून ते जवळपास रापसबनीचं मोठं हायस्कूल होतं तिथे त्या काळातलं. मग त्यांनी मग तिकडे जायचा सल्ला दिला. त्याला बराच विरोध झाला स्थानिक कमिटीचा की हा हुशार विद्यार्थी तिकडे चालला, मग आपलं कसं म्हणजे असं झालं असेल मग अजून अडचण देऊ आपण वगैरे. पण समभाऊ तिथले जे नांदगावचे होते लागू आमचे प्राचार्य, त्यांनी मला व्हायवा घेतला. त्याने समभाऊ त्यांना आवडला विद्यार्थी, ते म्हणे तुला मी इथं आणणारच. आणि मग त्यांनी ते दाखला वगैरे मागून घेतला आणि मग 11वी माझी नांदगावात झाली. मग पुढे मग वडील आणि तिथं मला लकीली व्हाईस प्रिन्सिपल मला जे आता नाही आहेत हयात, आपले रेल्वे मंत्री माजी मधु दंडवते होते. त्यांनी बोलवलं मला, तू का आला इथे. म्हटलं मी असं ग्रामीण डिजिटल भागातून आलो आहे आणि मला ते रुईया बिया कॉलेज पाहून दडपण आलं म्हटलं, आणि मला या कॉलेजमध्ये हे आहे. तर त्यांनी सांगितलं तू ठीक आहे, तुझं फिजिक्स मी करून घेतो. उत्तम शिकवायचे फिजिक्स ते स्वतः आणि करून घेतो. पण बाकी ठिकाणी माझा एक तू पिंगेज क्लासेस आहेत 10,000ला ते लाव. म्हणजे पिंगेज क्लासेस मधुकर दंडू त्यांनी तेही घेतलं. आणि मग तिथून त्या फर्स्ट इयर सायन्स इंटर सायन्समध्ये एकमेव विद्यार्थी फक्त मेडिकलला गेलेला आणि तो मी होतो. अरे बापरे, अभिनंदन सर. म्हणजे एक अभिमानाची बाब आहे. नाही म्हणजे त्याचं कारण असं की चांगल्या गायडन्स झाली की जे हॉस्पिटल फक्त मध्ये एक रोड होता आणि पुढे चाळी आहे, त्या चाळीमध्ये आम्ही राहायचे. त्यामुळं फक्त रोड क्रॉस करायचा आणि आम्ही कॉलेजला जायचो. त्यामुळं घरच्या लोकांना फर्स्ट इयर सायन्स इंटर सायन्स असंच हा कॉलेज करतोय पुढे असा समज होता. बरोबर. म्हणजे ज्या वेळेला मी MBBS झालो त्यावेळेला मी जेव्हा सांगितलं वडिलांना की मी डॉक्टर झालो, तर ते म्हणजे डॉक्टर झाला म्हणजे म्हणजे मला वाटतं सगळं मोठा भाऊ तो फक्त 7वी झाला, बाकी सगळं 7वीच्या खालीच होते. त्यामुळे घरात एकमेव शिकणारे हिरो हुशार व्यक्तिमत्व हुशार म्हणा बरोबर ते मिळत गेला स्कोप आणि घरचा सपोर्ट. त्यामुळं असं ते MBBS आणि ग्रँड मेडिकल कॉलेज हे त्या काळाचं नामांकित कॉलेज होतं. म्हणजे विद्यार्थी खरोखर घडवायचे तिथे, डॉक्टर घडवायचे. कारण तिथे प्रॅक्टिकल तुम्हाला अनुभव खूप मिळायचा. नंबर ऑफ पेशंट खूप असायचे, OPD भरपूर असायची. ऑल ओव्हर महाराष्ट्र ज्या कटिंग केसेस आहेत, ज्या कुठंच हँडल केल्या गेल्या नाहीत, ज्या बरे झाले नाहीत, अशा केसेस तिथे यायचे त्या काळात. पण पुण्याहून सुद्धा तिथं रेफरल यायचा. पुण्याचे सुद्धा लोक तिथं पेशंट द्यायचे आणि त्यामुळं खूप नंबर ऑफ पेशंट मिळायचे. आणि तिथं कसं होतं, तुम्हाला हात धरून कोणी शिकवणार नव्हतं, ते सांगायचं असं असं करायचं, बघ लढ तू काय करायचं बघ. पण अंडर सुपरविजन असायचं. पण म्हणजे पण म्हणून ते पोलीस पाटलांनी एक मोठी माडी बांधली छानपैकी असं गावी म्हणजे आळ्याला. त्यांनी सांगितलं की अगदी बोलून सांगितलं मोठ्या भावाला वगैरे की 1 वर्षभर त्याला फुकट देतो. पहिला डॉक्टर झाला म्हणे, MBBS का चष्टा आहे का म्हणे बरं का. त्यांना माहीत होतं. तर पुण्यात मुंबईत राहिलं कसा वाटायचा. त्या मोठा भाऊ म्हटलं तू काही दिवस प्रॅक्टिस हे कर, सर्व्हिस कर, गावचे लोक कसे करतात काय वागतात हे तू त्याची नोकरी कर. म्हणून मग तरी चाळीत काढलं तरी पण मुंबई वेगळं आणि हे बघ असं. पण म्हटलं मी करेन, तू काय काळजी करू नको. मग तिथे थांबलो. तिथे सिनियर मेडिकल ऑफिसर होता. ती PSC मध्ये कसं दुर्लक्षित PSC होती. नाशिक जिल्ह्यामध्ये लोएस्ट PSC ती आमची लोकपूर होती. बरोबर. पण तो पण हुशार होता, पण एकटा काय करणार म्हणून ते काय एवढं लीड घेत नव्हतं. मग आम्ही दोघं मिळून दोघंही बॅचलर, मग दोघांनी जे काम सपाटा सुरू केला त्यावेळेला 72चा दुष्काळ होता. त्यामुळं तिथे कुटुंबियांची जास्त नीड होती. आणि मग पुरुष निष्पत्ती झाली की त्याला 2 दिवस आम्ही जेवण द्यायचं. म्हणजे त्याचं खाणं पिणं सगळं गव्हर्नमेंट करायचं. असंच एक होतं. पेशंट ऑपरेशन झालं की पळून जायचे, कारण पैसे मिळायचे आणि सगळ्यांना थोडंफार नाही म्हटलं तरी नशा पाणी वगैरे करावं लागायचे, ते पळून जायचे. पण ते 2 दिवस त्यांना राहण्यापाहिजे व्यवस्था होती. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. तिथं मी काही म्हणजे पुरुष नसबंदी एका चांगल्या डॉक्टरकडून शिकलो आणि मग त्याचं स्किल डेव्हलप झालं. ते मग ते हे झालं. मग त्या काळामध्ये तिथे सभापती होते त्या गावचे,
तिथे म्हणून तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र मिळालं होतं. असं असं सूर्यभान पाटील डाक पाटील म्हणून. असं हां. त्यांचा तोपर्यंत आमच्या पोलीस पाटील दम धरला होता, म्हणजे आमच्या यांच्या त्यांनी तुम्हाला जी ऑफर दिली होती गावामध्ये ठेवली होती. हो, ती बेटी तशी होती. त्याची निरोप यायची, अरे बाबा रे 1 वर्ष झालं तू आता कधी येतो म्हटलं, आता इकडे राहत्याचं बघतो म्हटलं मी, आणि कळवतो. मी इथं आलो आणि इथं फार स्कोप होता म्हणजे कुटुंब नियोजनासाठी, आणि मला त्या पुरुष नसबंदी वगैरे चांगलं स्किल डेव्हलप झालं होतं. बरोबर. आणि जी आवड निर्माण झाली, आणि ते जे जिल्हा आरोग्य अधिकारी होते प्रत्येकाने पाठीवर थाप दिली, सपोर्ट मिळाला, आणि इथं लोकांना काही विरोध नव्हता काही. ते पूर्वी सुरुवातीला काही काळ मी देवपूरला काढला, तिथं मागासलेला भाग आहे बऱ्यापैकी. तिथे तिथं काय आता मी ग्रँड जे हॉस्पिटल काम केलं माणूस एकदम डायरेक्ट PSCला आलो, त्यामुळे पंचायत व्हायची की समजा एक पेशंट काही कंप्लेंट केला, सांगायचं ब्लडचा रिपोर्ट करून आण, ब्लडचा रिपोर्ट करून आण. इथे फक्त मलेरियाचा स्लाईड घेतले जाते, बाकी इथे काही होत नाही. म्हणजे हिमोग्लोबिन सुद्धा व्हायचं नाही, फक्त मलेरिया स्लाईड घेतली जाते, त्याचा रिपोर्ट सुद्धा नंतर येतो. तरी म्हणून मग ते आपण काही ते सांगत याला साईड लावा, कोण लावायचं नाही, तुम्हीच लावायचं वडे. तरी की मला हे माहीतच नव्हतं की इथं हा म्हणजे असं असतं ग्रामीण लेवलला. किंवा आता पेशंटच्या काही कंप्लेंट असायचा, तर जरी मी ग्रामीण भागात होतो पण लहानपणापासून बराचसा मुंबईला गेला काळ, बरोबर, जरी चाळीत राहायचो तरी, त्यामुळे काही कंप्लेंट तर कळायचेच नाही मला. मग ते एक शिपाई होता सदू नावाचा, त्याला कळून चुकलं की हा बाबा डायरेक्ट मुंबईतून आले, त्यामुळे याला समजा आता मला लई वचका येतो म्हणजे नक्की काय होतं तुला नक्की त्रास काय होतो, ग्रामीण बाई बोंबलून सांगायची मला वचका येतो. ग्रामीण भाषा ते अवगत होण्यासाठी थोडा त्रासच झाला. एक्झाम्पल सांगतो की असं व्हायचं, त्यामुळं थोडी प्रॉब्लेम यायचा. पण हळूहळू मग ते रुळत गेलो, मग त्यांच्या भाषेतच हे केलं, त्यामुळं तिथं खूप चांगलं काम झालं. ती देवपुरी PSC नाशिक जिल्ह्याची लोएस्ट होती, ती आम्ही टॉपला आणली. तिथे DHOनी एक डेप्युटी डायरेक्टर व्हिजिट केली. मग त्यांनी डेप्युटी डायरेक्टरने अगदी DHOनी हे सांगितलं, अरे तू गॉन केस म्हणून तुला मी करतो, म्हणजे मी असं केअरलेस होतं, कारण मला सर्व्हिस करायची नव्हती. बरं, मला गव्हर्नमेंटने म्हणजे बात करून टाकावं, म्हणजे मी आपला आळ्याला स्वतःचा दवाखाना सुरू करणार. हो बरोबर. पण त्याचं काही झालंच नाही, ते काम वाढत गेलं, निवड आवड निर्माण झाली, आणि मग ते तय आहेत. इथं राहतेला आलो, राहता गावच असं आहे की राहता म्हणजे खरोखर इथंच राहिलो, म्हणजे मित्रमंडळी तयार झाली, आणि मग ते छान छान दिवस गेले, आणि इथं कामही बरं झालं. म्हणजे असं त्यावेळेला सर्जन खूप कमी असायचे. अजून मी अगदी कर्जत पण जायचं, मी ऑपरेशनला कर्जत तिकडे मोठा कॅम्प असला की DHOला कोण सांगायचं म्हणजे असंच कॅम्पावर, अरे उंजाक उठा म्हणजे गाडी पाठवून द्यायची, पण एकच आठ असायची, पहाटे 5च्या आठचं गाडी पाहिजे, तर दुपारी असा कधी येत नाही म्हणे. होते आधी सांगायचे मला की तुझे बाकीचे कॅम्प पोस्टपोन कर, आणि जर तुला पहाटे निघायचं आहे. मग ते म्हणजे तुमचे जर कॅम्प सुरू करायचे जर ठरले तर ते लवकर जर सुरू केले सकाळी बरोबर, म्हणजे कामाचा जो ओळख आहे तो दिवसभरापर्यंत पूर्ण होत असेल. आणि कसं असतं, जर तुम्ही लवकर ऑपरेशन केली ना तर संध्याकाळपर्यंत पेशंट कळतं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे का. कारण जरी काही असेल, कितीच एक्सपर्ट डॉक्टर असेल, पण आतमध्ये सगळं काय आम्ही तपासत नव्हतं ना. बरोबर, हार्टचा काय प्रॉब्लेम आहे, लंगचा काय प्रॉब्लेम काहीच माहीत नसतं. त्यामुळे अशा प्रॉब्लेम जर आला प्रॉब्लेम तर संध्याकाळपर्यंत आपल्याला कळतं की याला काय प्रॉब्लेम होतो. बरोबर. उशिरा ऑपरेशन केल्यानंतर तो रात्री झोपेत काय झालं बस एवढं काय करायचं, त्यामुळे तो प्रॉब्लेम. त्यामुळे सकाळी ऑपरेशन केलं केव्हा चांगलं, ते बहुतेक चांगले डॉक्टर सकाळीच करतात. ते थोडंसं आध्यात्मिक पिंड असल्यामुळं पैशाची फार हाव नव्हती, तो माझा बरोबर प्लस पॉईंट झाला. त्यामुळं मग काय केलं की आधी फक्त काम म्हणजे कामच केलं. म्हणजे कसं, आधी स्टाफ बघून घेतला, सांगितलं सगळ्यांना की असं आपल्याला करायचं आहे. ओके, नंतर आता म्हणजे याला महिन्याला किती ऑपरेशन होतात, एवढी कमी का होतात, बाकी PSCचं कसं काम होतं. आणि मग म्हटलं आता फक्त इथंच येणाऱ्या पेशंटचं, कारण इथे येणाऱ्या पेशंटची वाट पाहायची, मग आठवड्याला कधी 2-4 ऑपरेशन व्हायची, असं करून टार्गेट पूर्ण होणार नाही, उद्दिष्ट दिलं जायचं. मग काय केलं, मग कारखान्याची मदत घेतली. कारखान्याने एकच सांगितलं, मला पैसे हातात देऊ नका, त्यांना ते बरं वाटायचं, म्हणजे करप्शन नाही. बरोबर, तुमचा माणूस बसवा, तुम्ही पैसे द्या, ऑपरेशन झालेल्या पेशंटला तुम्ही पैसे द्या, मी पैशाला हात लावणार नाही. त्यामुळे त्यांचा विश्वासार्हता वाढत गेली. क्रिएटिव्ह प्रायव्हेट प्रॅक्टिस संपली जवळजवळ. त्याने मी प्रामाणिक सॉरी म्हटलं, मी काही येऊ शकत नाही. आता इथं मी जे उद्दिष्ट दिलं जायचं वर्षाचं, ती मग महिन्याभरात माझं पूर्ण व्हायचं. आणि मग 100% काम व्हायला पाहिजे ना, हो ते 700% व्हायचं. अरे बाप, 700%. मग ते पहिला रँक नेहमी यायचा, यावर्षी आला, पुढल्या वर्षी आला, तिला वर्षी आला. मी शेवटी वरूनच सांगितलं, एकच PSC सारखी रँक घेते, ते पण कुठं टाकायचं रँकिंग. कारण मग खूप काम व्हायचं. कारण कसं असं मला पण पेशंट माझ्याकडे यायचे, कारण काय होतं की
पेशंटची मी काळजी खूप घ्यायचं तसं, म्हणजे कसं त्यावेळेला मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करत होतो. इथं लॉस होता, पगार इथे कमी मिळायचा. इथे ही ज्या पोस्ट आहे राहता PSCची प्राथमिक अभियंताची, तिथे प्रॅक्टिस अलाउन्स मिळत नव्हता. म्हणजे कसं नॉन प्रॅक्टिस अलाउन्स म्हणतात त्याला, तो इथे मिळत नव्हता. बरोबर. त्यामुळे तो लॉस व्हायचा. पण मी प्रॅक्टिस करतच नव्हतो, कारण का सध्या काम वाढून म्हटलं तर बघू करता येईल. त्यामुळं काय व्हायचं की पेशंटला मी जवळजवळ 2दा-3दा भेटायचा. पेशंटचं ऑपरेशन झालं स्त्रियांची, आणि त्यामुळं स्वतः डॉक्टर टाके काढतात, स्वतः डॉक्टर तपासतात, स्वतः 3 वेळा डॉक्टर येतात, काय हात लावून अमकं तमकं, आणि 2 शब्द बोलायचं, गमतीने काहीतरी आपलं सासू बिसू काहीतरी बोलायचं, गमतीने असं करायचं. बरोबर. ते जाताना पेशंट रडायचे, साहेब जावत नाही घरात, असं अशी परिस्थिती व्हायची. म्हणजे इतकं आत्मीयतेचं नातं तुम्ही तयार करत गेले. त्यामुळं व्हायचं काय, आता इथं PC असल्यामुळं इथं 6 कॉट फक्त ठेवायला अलाउड आहे मला. असं. पण माझ्या वेळेला म्हणजे मी असताना इथे कमीत कमी 30 पेशंट असायचे. तर DHO शिवसेना यायचे, तू कॅम्प घेतला का? मग नाही, रुटीन काम चालू आहे. अरे मग 30 पेशंट ठेवतो का त्याला? म्हटलं तुम्ही पेशंटला विचारा, त्याला गादी नाही म्हटलं, खाली झोपलाय तो, त्याची तक्रार विचारा. ते बायनं विचारायचं तुमची काही तक्रार आहे अमकं तमकं? नाही साहेब काही नाही. साहेब 3 वेळा येतात, अजून काय पाहिजे? काही नाही. आम्ही घरी खाली झोपतो, इथे खाली झोपतो, काय तक्रार काय आहे? आमची काही तक्रार नाही म्हणे. म्हणजे डाळ ढेकून थोडाफार त्रास व्हायचा, आपण काही पेशंट जायचं की कसं पेशंट जाता नाही म्हणजे हॅपी होऊन जायचं की सहज झालं. अजूनही काही भाजीपाला घ्यायला गेलो, कोणते पाय वागतं, काय करते, पाया दर्शन घेते, माझं ऑपरेशन तुम्हीच केलं. म्हणजे थोडक्यात राहता पंचक्रोशी असू द्या किंवा परिसर असू द्या, त्या काळी जे तुम्ही सेवा पुरवली, बरोबर, तर आजही त्या महिला असतील, पुरुष असतील, किंवा ज्यांचं जन्म तुमच्या OPD मध्ये झालेला असेल, तिथं थोडक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झालेला असेल, तर निश्चितच एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आजही तुमच्या घडतात. बरोबर. तर सर असं काही त्या कालावधीमध्ये अशा आणि काही पुरस्कार वगैरे तुम्हाला देण्यात आले का? आता तुमचं जे काम आहे, बरोबर, तर असं काही पुरस्कारांनी सन्मानित तुम्हाला केलं का? त्या काळात व्हायचं काय की PSCला असं पहिली PSC आली, काहीतरी बक्षीस असायचं, काहीतरी अमाऊंट असायची, काहीतरी इन्क्रिमेंट असायचे. इन्क्रिमेंट ते मिळतच गेले. परंतु मग एकदा असं अचानक तरी घेतलं रँडम, त्यामुळे असं ठरवून केलं की लोक जास्त काम करतात. मग एकदम असा 1 महिना घेतला आणि मागचा महिना घेऊन टाकला, त्या महिन्यामध्ये टॉप काढा. आणि त्याच्यामध्ये नेमका राहत्यापेक्षा प्रत्येक महिन्यात काम असायचं. असं नाही, काय होतं बाहेर ठिकाणी की मार्च जवळ एप्रिल असो, एप्रिल कोणताही महिना असो, एप्रिलमध्ये माझं काम सुरू व्हायचं आणि एप्रिलमध्येच माझं टार्गेट पूर्ण व्हायचं. आणि असा त्यांनी महिना घेतला की ह्या महिन्यामध्ये बघा कोणी येतं पहिलं. त्यावेळेला मी नेहमीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पहिलाच होतो. आणि मग ते शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते तो सत्कार सोहळा झाला. मग त्यावेळेला शांताबाबू सदाफळ बिदाफळ गाडी करून वगैरे सगळे आम्ही येणार ते आले होते. काळेसाहेब स्वतः हजर होते तिथं, आणि काळेसाहेबांनी मग ओळखून दिली, ही माझी जामात आहेत. तरी सुद्धा चकित झालं. म्हणजे थोडक्यात एक बेस्ट मेडिकल ऑफिसर अवॉर्डने तुम्हाला सन्मानित केलं गेले, नाही का? आणि मग सलग प्रत्येक वर्षी तो अवॉर्ड तुम्हाला भेटत गेला का? नाही, महाराष्ट्र शासनाचं रँकिंग बंद झालं, त्यांनी ते जे काढायचं होतं ना ते बंद कुठं. नाही, पण तुम्हाला तो 2-3 वर्ष सलग मिळालं. 2-3 वर्ष सलग. पण 1 वर्ष असं होतं की ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ठेवलं होतं, त्याने ते त्यांचं आधी केलं होतं. पण त्याच्यात अवॉर्ड खूप मिळाले, इन्क्रिमेंट मिळाले, ॲडव्हान्स इन्क्रिमेंट असतं आमचं. चांगलं काम केलं सर्व्हिसमध्ये तुम्हाला इन्क्रिमेंट असतं ना, ते तसं मिळत गेलं ते. बरोबर. म्हणजे मुख्यमंत्र्यापर्यंत जे तुम्हाला पुरस्कार भेटले गेले, तुम्हाला सन्मानित केलं, म्हणजे खरोखरच ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. की घेऊन जायचे लोक आठवण करून की व्हायचं काय की एक स्किल तुम्हाला असतं ते, आणि कमीच वेळामध्ये छान ऑपरेशन केलं की त्रास कमी होतो, पेशंट हॅपीवर होतो आणि पुढचे प्रॉब्लेम काही होत नाही. त्यामुळे ते हे होऊन बोला बोला बोला. पेशंट मनापासून जर रिलॅक्स असेल ना, त्रास फार कमी होतो. तुम्ही टेन्शन हा बाबा कसं करतो कसं नाही, आंघोळ काही नाही असं म्हटलं की होऊन जातं. माझी पब्लिसिटी मावती एवढी झाली होती की नाही इथे केलं का तुम्ही बिंदास काही काळजी करू नका, असं पेशंट रिलॅक्स होतं. काय आपल्या चांगले डॉक्टर ऑपरेशन होते ना, काही बरोबर. ते तुमच्या आपुलकीचे संबंध बरोबर, आणि ह्या तुमच्या कामाच्या माध्यमातून थोडक्यात ही कामाची पावतीच म्हणायची, बरोबर. आणि ती पावती तुम्हाला भेटत गेली, रुग्णांबरोबरचं जिव्हाळा तुमचा वाढला. आणि पंचक्रोशीमध्ये थोडक्यात राहता ग्रामीण रुग्णालय, थोडक्यात ही पंचक्रोशी ही तुमची कर्मभूमी भविष्यात ठरली गेली, बरोबर. तर साधारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून तुमचा कार्यकाल किती वर्ष झाला सर? आता बघा ना, 1972 ते 2002 म्हणजे 38-40 वर्ष. 40 वर्ष. म्हणजे ह्या पंचकृषीसाठी
40 वर्ष अविरत सेवा देणं म्हणजे म्हणावी तेवढी सोपी बाब नाही. बरोबर. आणि हे करत असताना म्हणूनच आज पंचकृषीमध्ये संपूर्ण नगर जिल्हा असू द्या किंवा जो महाराष्ट्र शासनाचा सलग 3 वेळेस तुम्हाला पुरस्कार भेटलेला आहे. बरोबर. बेस्ट मेडिकल ऑफिसर. आणि तुम्ही बोलताना सांगितलं पण का एक पद्मश्री अवॉर्ड पर्यंत तुमची वाटचाल सुरू होती. आमच्या डेप्युटी इच्छा होती, खूप प्रयत्न केले. वरिष्ठांनी जर तुमची ती इच्छा प्रगत केली याचा अर्थ निश्चितच तुमच्या ती कामाची पावतीच होती ना. बरोबर. काही बरोबर. तर मग 2002 साली सर तुम्ही थोडक्यात सेवेतून सेवानिवृत्त झाले. बरोबर. मग 2002 ते आता साधारण 2024 म्हणजे तुमचं सेवा कार्य सेवापूर्ती होऊन तुमचं 22 वर्ष तुमचे झाले. बरोबर. मग सर परमेश्वराने किती तुम्हाला हे नाही का एक ठणठणीत आरोग्य संपदा दिली, हे आयुर्मान दिलं. तर सर या 22 वर्षाच्या कालावधीमधला तुमचा प्रवास तुम्ही सांगितलं तर निश्चित आम्हाला पण आवडेल, आमच्या सर्व परिवाराला पण आवडेल. 2002ला जेव्हा रिटायर झालो त्यावेळेला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणायचे, अरे तू पागल होऊन जाशील, तुला एवढं कामाची सवय आहे, तू करणार काय बरं का. तर म्हटलं मी पाहिजे बघ काय बघेन काय कसं करायचं काय वगैरे. म्हटलं प्रायव्हेट प्रॅक्टिसला वेळ देईल. ते म्हणे तू प्रायव्हेट प्रॅक्टिसचं पिंड नाही आहे, तू जास्तीत जास्त संध्याकाळी जातो तर ठीक आहे, पण सकाळपासून तू बसू शकत नाही बरं का. असं मग काय केलं, 2 वर्ष मी सरकारी दवाखान्यातले सगळे ऑपरेशन फ्री ऑफ कॉस्ट करत होतो. अरे बापरे. जेव्हा PHC होत्या पण त्या एकच आठ होती, पहाटे 5ला गाडी आली तरच गाडीत बसते, नाही तर नाही. थोडक्यात सेवानिवृत्तीच्या कालावधीनंतर सुद्धा तुम्ही 2 वर्षी विना मोबदला सेवा दिली. अरे बापरे. निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. आणि त्याचं कारण DHO सुद्धा काम म्हणायचे, काही कामं चांगली झाली. आता बघा एक सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम होती महानगाव योजना. हो. तर ती महानगाव योजना फार अवघड अटी होत्या. म्हणजे त्या वर्षभरामध्ये सेकंड चाइल्ड होता कामा नये असं बरं का. नंतर सगळ्यांचं 100% लसीकरण व्हायला पाहिजे. ओके. आणि प्रत्येक घरोघरी म्हणजे अडाणीबाई असेल तिलासुद्धा जलसंजीवनी म्हणजे जुलाब झाल्यानंतर सरांचं पाणी घरच्या घरी कसं तयार करायचं हे यायला पाहिजे. ओके. अशा एक 8-10 अटी होत्या. मी ते खडके वाके गाव घेतलं. आमच्या स्टाफनी प्रचंड मेहनत घेतली. प्रत्येकाला आपण जसं तुमचं राशन कार्ड असतं ना अशी कार्ड छापून घेतली बरं का. पदर आम्ही सगळे खर्च केला. प्रत्येक घरोघर ते कार्ड होतं. अगदी अडाणी बाई असेल हे असेल अशा बायकून ते बदलून सगळं पाठ केलं. पूर्ण वर्षभरामध्ये 3रं चाइल्ड घरात त्या पूर्ण गावात झालं नाही एवढं सहकार्य केलं सरपंचाने सगळं बरं का. आणि मग ती टीम येते. म्हणजे आपण सांगितलं आम्ही सगळ्या अटी पूर्ण केला. मग सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम आली. तो सेक्रेटरी म्हटलं मी फक्त 1 तासाभरात मी फक्त करणार आहे. अहो ते कधी आला तो दुपारी आला. अहो संध्याकाळी 8 वाजले, बायांना ती झोपायची वेळ झाली तरी हा बाबा हरायचा आहे गावातून. तू DHO म्हणे काय झालं काय. अरे तो रमला म्हणे गाढवा एवढे काम कसं केलं मारायला म्हणे तू इतका रमला त्या बायांच्या गप्पा. कोणत्या बाईला विचारलं जलसंजीवनी काय आहे ती पटापट सांगायची. ते मराठीत बोलायच्या. मग तो म्हणायचं क्या बोल मग ते सांगायचं का असं म्हणतो ते असं म्हणतं. तर त्याचाच बरोबर माणूस त्याला मराठी आणि हिंदी दोन्ही येत होतं. मग ते इतकं इम्प्रेस झाला तो. त्याने असं खांदा हात टाकला. तेरे को 2000 का इन्क्रीमेंट आजच मी तुला सांगशील कोण टाकलं. गावाला 50,000चं बक्षीस मिळालं. 50,000 त्या काळचे खडके गावाला. मग त्याचं त्याने हॉल बांधला वगैरे छानपैकी. गावात मिळून काढली होती आमची असं ना. तुमच्या आणि तुमच्या सर्व टीमची छान काम झालं होतं. खूप चांगलं काही कामं चांगली झाली. आता समजा हे संस्था हे TV नव्हतं ना. पुन्हा आकाशवाणीचे लोक आले. आमच्या मुलाखती दोघांचे झाले. डॉक्टर जोशी माझ्या खूप कौतुक झालं. अहो त्याला पोलीस प्रोटेक्शन आम्हाला कलेक्टरचं स्वतः कलेक्टर. आणि तो लखीना पॅटर्न तो म्हणतो ना आपण लखीना ते स्वतः त्यांनी सांगितलं हे 2 डॉक्टर ते पोलीस टॉपर द्या. म्हणजे पेशंट कमी आणि ते पोलीस जास्त द्या दवाखान्यात. कोणी विचारलं चला मी पोलीस आहे सिव्हिलमध्ये असतं ते ना. म्हणजे यांना काही मारहाण होतं कामा नाही. बरोबर. संरक्षण देण्यासाठी ती टीम होती. तो 50 पेशंट झाला. ते इतका तो खुश झाला लखीना. म्हणजे अगदी पर्सनली बोलून घेतलं त्याने कौतुक केलं. आणि मग ते आकाशवाणी त्यांनी सांगताना सांगितलं हे काम का लोक आहे काम का आदमी आहे. बरोबर. तर सर तुमचं सेवा नाही का सेवापूर्तीनंतरचा तुमचा जो प्रवास आहे हे 22 वर्ष. आता तुम्ही सांगितलं सुरुवातीला 2 वर्ष तुम्ही फ्री ऑफ चार्ज परत ग्रामीण रुग्णालयाला काम करतो. रोटरी क्लबचा मी मेंबर झालो. रोटरी क्लबचा मेंबर झालो नंतर मग तिथे मी प्रेसिडेंट काही दिवस दिलं. आधी मी रोटरी मेंबर होतो पण सर्व्हिसमध्ये असताना वेळ देऊ शकत नव्हतं. वेळ झाल्यानंतर मग प्रेसिडेंट झालो. मग 2 वर्ष मी
एक मोफत आरोग्य सल्ला केंद्र सुरू केलं होतं आपलं जे आहे ना आता आतमध्ये जातो आपण कोर्टाकडे, जुनं कोर्ट तिकडे, तिथे कोपऱ्यावर शांताराम सराफांचा एक गाळा होता, मोकळा होता तो मी वापरायचा. तिथेच संध्याकाळी 6ला बसायचा. प्रचंड गर्दी असायची, चांगले 50-60 पेशंट द्यायचे वैयक्तिक. आणि 2 वर्ष केलं म्हणजे मोफत, टोटल मोफत, म्हणजे काही नाही. लोक म्हणजे 10 रुपये घ्या, 5 रुपये घ्या, उचल पैसे. मला टोटल सेवाभाव तुम्ही जपला. 2 वर्ष केले. आणि मग रोटरीने सुद्धा त्याची दखल घेतली. त्यावेळेला मग ते कौतुक वगैरे झालं, ते रोटरी क्लब. सिनियर वैद्यकीय अधिकारी, MBBS झालेले जुने व्यक्तिमत्व, तुम्ही तरुणांना संदेश काय देणार किंवा मेडिकल फील्डकडे जाण्याचा ज्याचा कल आहे अशांना तुम्ही काय सांगणार? तो झाला एक भाग. किंवा आजची तरुण पिढी मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेट असू द्या किंवा इतरत्र त्याचा हा जो प्रवास चालू आहे, तर अशा तरुणांना किंवा आमच्या नोटा टॉप परिवाराच्या सर्व मित्रांना किंवा सर्व स्तरातील व्यक्तींना तुम्ही संदेश काय देणार? तर तुमचा संदेश निश्चितच आम्हाला आणि आमच्या सर्व परिवाराला नक्कीच आवडेल सर. मग ठीक आहे, चांगला आहे संदेश देण्यात पण काही हे नाही. पण तो एक आहे, जनतेने पण समजून घ्यायला पाहिजे. कारण आता मला वार्षिक फी MBBSला फक्त 250 रुपये होती असं, आणि वर्षाला. हो. आणि चाळीतनं जायचं, रस्ता क्रॉस करायचा मेडिकल कॉलेज. म्हणजे असं मी MBBS झालो, घरच्या लोकांना काही तुळशीचं लागता झालो. त्यामुळं बरोबर, आय कॅन अफोर्ड चॅरिटी. म्हणजे मी मोफत सेवा देऊ शकलो, पैशाची अपेक्षा करू शकलो नाही. परंतु आता समजा माझाच मुलगा आहे किंवा असा कोणी आहे नातेवाईक, 1-1.5 कोटी मी सगळं फी देतो आहे आणि एवढं खर्च करून गेलं आहे, त्याच्याकडनं मोफत सेवा द्यायला पाहिजे. नोबल प्रोफेशन आहे, तुम्ही तुमचं हे पाहिले, अशा त्यांना उपदेश करणं चुकीचं आहे. त्यामुळं समाजाने थोडं समजून घ्यायला पाहिजे की बा यांच्याकडनं, म्हणजे ठीक आहे त्यांनी बोगस प्रॅक्टिस करू नये, याचं म्हणजे इथिकल प्रॅक्टिस करावी. परंतु काही सगळ्या अपेक्षा आधीचे डॉक्टर काय करत होते आणि आता हे असे कसे वागतात हे समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट की ही जी तरुण पिढी आहे, काही हुशार आहेत मुलं, फार हुशार आहेत. फक्त एकच आहे की प्रत्येकाने अपडेट करायला पाहिजे स्वतःला. कसं सध्या जे मी माझ्या काळात जे औषधं वापरत होतो त्याचे साईड इफेक्ट आता लोकांना दिसायला लागले आहेत. त्यामुळे ते औषधं बॅन झालं आहे. त्या औषधाचा समजा मी आता हट्ट धरता कामा नये. कारण कसं तसं या लोकांनी सुद्धा सतत अपडेट व्हायला पाहिजे की समजा काल वापरलं तेच वापरायला पाहिजे का, काय करायला, नवीन काय आलं आहे, सध्या जगात काय चाललं आहे. कारण नवीन खूप सध्या रोजची चेंजेस होत आहेत आमच्या मेडिकलमध्ये. प्रचंड प्रगती आहे, त्याला अपडेट करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की फार एका दिवसात श्रीमंत व्हायचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही आधी काम वाढवा, लोकांना थोडीशी विश्वास निर्माण करा आणि मग हळूहळू करा ना. सुरुवातीला पेरा आपण म्हणतो तसं, आणि मग ते हे केलं तर बरं झालं. की सुरुवातीला काय करतात लोक, प्रचंड खर्च करतात, मॉश हॉस्पिटल करायचं आणि मग पाहिलं फार पंचायत होऊन जाते. मग काही नाही काहीतरी मग व्यसनी होतात, काही असे गुण होतात. त्यापेक्षा हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवावं, काम करा प्रचंड, आणि चांगलं काम केलं ना त्याचं नक्की फळ मिळतं. हे म्हणजे एवढं मी सांगू शकेन. पण तर आपण इथं क्लिअर असलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, पेशंटला व्यवस्थित काउन्सिलिंग केलं ना, समजा एखादा पेशंट आहे ते आपण 100% त्याला बरा करू शकत नाही, ते त्याला सांगायला पाहिजे की बा ठीक आहे मी प्रयत्न करतो आहे, पण एक लक्षात घे हे फ्रॅक्चर तू खूप जुनं झालं असं फॉर एक्झाम्पल, आणि आता खूप दिवस झाले, त्यामुळे हे 100% जुळलं जाईलच असं नाही. म्हणजे एक्झाम्पल उदाहरण देतो, तर ते आधी कल्पना दिली तर पेशंट पॅनिक होत नाही. आता तुम्ही सांगायचं नाही मी 100% बरा करतो, मी 100 केले तर 1000 केले तर अमकं तमकं वगैरे अशा बोगस गोष्टी सांगितल्या, मग त्याच्या अपेक्षा वाढतात ना. आणि मग ते जुळलं मग तुमच्याकडे बंब मारतो, मग ती कटकटी होतात, मग ते मोडतोड अमकं तर फोडतोड होते. तुम्ही सांगा प्रत्यक्ष कसं. आज कॅन्सरचा पेशंट शेवटच्या स्टेजला असेल, हा वाचवायचा प्रयत्न करतो, पण गेला तर ते म्हणजे आपण असं आहे म्हणजे हा कधी जगेल किती जगेल सांगू शकत नाही. एक क्लिअर कट कल्पना दिली पेशंट हॅपी राहतो. म्हणजे त्याची मानसिक तयारी होते ना की बरं ठीक आहे डॉक्टरने आपल्याला सांगितलं असं. त्यामुळे हे काय पथ्य पाळली ना तर काही मेडिकल दिवस अवघड आहे. कारण आता सध्या कोणी पण जातं कोर्टात हे करतं ते अवघड होत चाललं आहे, बरोबर आहे. पण ते आपल्याला पण बरंचसं अवलंबून आहे. हे काउन्सिलिंग चांगलं पेशंटला समजून सांगितलं एक आहे, आणि फार अवास्तव अपेक्षा करू नये बस. त्यामुळे एवढे केलं तरी खूप काही आहे. आपण म्हणतो जे कर भला तर होगा भला, तसं आहे ते. बरोबर बरोबर. त्यांचं पण काम आहे. नुसतं पोरं असं करतात, पोरं तसं करतात. तरुण पिढी प्रचंड हुशार आहे, त्यांचा IQ पण चांगला आहे. फक्त त्यांना कसं मार्गाला न्यायचं हे वरिष्ठांचं पण काम आहे, घरच्या लोकांचं पण काम आहे ते. आणि तरुण पिढीला एकच सांगणं आहे की अवश्य वापरायचं मोबाईल, पण कसा आणि कशासाठी वापरायचं हे त्यांचं ठरवावं. असं केली. आज उतारवयामध्ये सुद्धा तुमचा एखाद्या तरुणाला लाजवेल असा तो उत्साह आम्हाला दिसून येतो.
तुम्ही आमच्या ह्या नोटाटॉप परिवाराच्या माध्यमातून तुम्ही आलात आणि दिलखुलास तुम्ही चर्चा केल्या, बरोबर. एक वरिष्ठ वैद्यकीय क्षेत्रातील एक वरिष्ठ अनुभवी व्यक्ती आणि पुरस्काराने सन्मानित झालेली व्यक्ती, ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून केलेलं तुमचं उल्लेखनीय कार्य आणि हे सर्व आम्ही अभ्यासलं असताना खरोखर सर तुमच्या कार्याला आमचा खरोखरच एक सलाम असणार आहे. आणि आपण आलात, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला सांभाळून घेतलं आणि नोटा परिवाराचा हा जो टॉकचा उपक्रम आहे याला खरोखर म्हणजे दाद द्यावी थोडी आहे. ग्रामीण भागामध्ये हा उपक्रम करताय, सगळ्या टीमला खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. मध्ये आज तुम्ही असं काही उपक्रम राबवता का जेणेकरून हे तुमचं कार्य आहे, तुमचं सेवेला वाहून घेतलेला तुमचा पिंड होता, बरोबर. तर आजही तुमचं कार्य हे सुरू आहे का, किंवा कशा पद्धतीने तुम्ही समाजामध्ये काही कार्य करतात का? हे पण आम्हाला आवडेल नक्कीच ऐकायला. आता सध्या कार्य असं काही नाही आहे. कोणी पेशंट घरी आलं तर त्याला पाहतो. पूर्वी खूप गर्दी व्हायची, पण आता नातू असतो माझ्याकडे, त्यामुळं तो काय बोलू देत नाही. त्यामुळं आता कोणी आलंच हाताला पेटला त्याला सेवा देतो मी, सल्ला देतो. पैशाचं नाव काढायचं म्हटलं की त्याला मी तुला मारू का काय करू, मग तू सांगतो ते पैशाचं नाव काढायचं नाही. पण एक आहे की केलेल्या कामाची अजूनही दाद मिळते. आता गेल्या वर्षीचा प्रसंग सांगतो. आता बऱ्याच वर्षामध्ये काही थांबलो होतो मी, म्हणजे आता बरोबर बरेच डॉक्टर ऑपरेशन करायला तयार झाले. माझ्या हाताखालचे काही जी मंडळी छान ऑपरेशन करतात. तर पण आता गेल्या वर्षी एका डॉक्टरांचा फोन आला, चांगलं हॉस्पिटल आहे, की सर या तुम्ही असं एकदा माझ्याकडे या, अमकं तमकं करा आणि एक ऑपरेशन करायचं आहे. अरे म्हटलं आता कशाला त्रास देतो, आता बाकीचे डॉक्टर आहेत. नाही नाही तुम्ही या तर खरं सर दाखतो वगैरे म्हणून. बरं ठीक आहे म्हटलं, बरं येतो. मग आता हातात पेटला, म्हटलं ठीक आहे हरकत नाही. मग दवाखान्यात गेलो. आपण छोट्या गाडीवर हे होतं ना, मोठी गाडी काही चालत नाही आता. छोट्या गाडी गेलो. एक वयस्कर लेडी दारात बसली होती. ते असं मी आपलं चढत असताना ते अशी वाकून वाकून बघत होती. सर म्हटली म्हातारी पडायची बरं का. मग डोकं क्लिक झालं की बहुतेक की असा चेहरा ओळखीचा वाटतोय. आता थोडेसे चेहऱ्यात बदल होतो ना, त्यामुळं बरं का मी शेवटी असा खांदा हात ठेवला. गुंजा डॉक्टर है, हाँ वही मैं बोल रही थी, मेरे को लग रहा है ऐसा. बोल ठीक है अभी कोई वांदा नहीं. म्हटलं अभी कोई वांदा नाही, मला काहीच माहीत नाही काय चाललं बरं का. मग ती आली परत डॉक्टरांना सांगायला, मी माझ्या पाठीवर आली ती. तर मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की नाही आता काय हरकत नाही म्हणे बरं का. तू समाधान झालं का, डॉक्टर म्हटले हो समाधान झालं म्हणे बरं का. चालेल म्हटलं काय चाललंय काय, हो म्हणजे हो. तर मग त्याने किस्सा सांगितला, या बाईचं ऑपरेशन तुम्ही केलं, आजीचं तिचं मुलीचं तुम्ही केलं आहे, आणि आता नातीचं माझं ऑपरेशन केलं की मी जायला मोकळी. अरे बाबा. पण तिच्या नातीचं ऑपरेशन होतं म्हणे आणि ती हाताला पेटली. ते आता माझी मिसेस पण करते ऑपरेशन, पण ती म्हणे नाही नाही ते गुंजासाहेब आहेत तोच, नाहीतरी नाही मी घेऊन चालले म्हणे. म्हणजे एवढा दृढ विश्वास तुमच्या पेशंट असं पाहून त्याला वाटतं म्हणजे काहीतरी लोक आपले सगळेच विसरले असं नाही असं. बरोबर. आणि असे काही उपक्रम राबवले का तुम्ही मग कार्यरत असताना, किंवा सेवापूर्तीनंतर असे काही उपक्रम? कार्यरत असताना मी खास म्हणजे उल्लेख करेन की आता तुम्ही बघा, एक काही समाजामध्ये गरुड स्त्रियांचं कौतुक केलं जातं. हो. परंतु आता शेतकरी समाज, फॉर एक्झाम्पल मी पण शेतकरीच आहे. शेतकरी समाज जे आहे ते गरुड बाई राहिली काय काय त्यांना फार कौतुक नसतं. आता ठीक आहे काही सदन जे लोक आहेत ते थोडं बाईला थोडं देतात खायला, तर ते काही कसं असं काही लोकांना ते बाईला खायला कमी द्या, कारण का जास्त खायला दिलं तर बाळ पोचेल, अशी ते गैरसमजाचे. मग हे असं गैरसमज आम्ही दूर करायचे नाहीच नाही, पण ते असं मास चाललं होतं. मग ते डॉक्टर प्रबोध जोशींनी एकदा आईला केले की 3 महिन्याची बाई झाली गरोदर की तिचे आमच्याकडे नोंदणी असते. अशा माझ्याकडे सगळं लिस्ट तयार आहे, सगळं यंत्रणा राबवतो म्हटलं बरं का. पण म्हटलं अरे घे डोहाळे जेवण म्हटलं तर जेवण तर द्यायला पाहिजे. त्यामुळे जेवणाची व्यवस्था ते म्हटलं आपण दोघं मिळून जाऊ संस्थाला रिक्वेस्ट करू. ते झालं. औषधं तो म्हटलं मी औषधं कशी करायची म्हटलं ती औषधं माझ्याकडे लागली, कारण गरोदर स्त्रियांना औषधं सगळं सरकार पुरवतं आणि स्टाफ होताच राबायला. त्यामुळं राहिलं काय, मग गाडी घोडे वगैरे ते सगळं आम्ही दोघं मिळून केलं. आणि पहिलाच काम आम्ही गोराला घेतला. प्रचंड रिस्पॉन्स, सगळं हाऊस म्हणजे 100% गरोदर स्त्रिया आल्या होत्या तिथं. आणि त्यांना छान लेक्चर दिलं. सगळ्यांची सोनोग्राफी मोफत केली गेली आणि सगळ्यांना रांगोळ्या काढून जेवण आणि दिलं ते बरं का. अहो जेवताना काही त्या घरगुती जे घराच्या बाहेरनं पडलेल्या सासरू असणी डोळ्यात पाणी कमी, तिखट आहे का तिखट आहे का, डोक्यात कोणी त्या बाई रडते काय. मग ते लक्षात आलं साहेब एवढं कोणी कौतुकाने केलं नाही हो, घरी सुद्धा कोणी कौतुक करत नाही म्हणे साहेब. अरे म्हणजे वा वा. जोशीला म्हटलं आता हा प्रत्येक ठिकाणी हा कॅम्प राहू. मग ते
वरची बरची यंत्रणा झाली की गरोदर स्त्रियांची नोंदणी ती बाकीचे कमी पडतात, तू 100% होतं कसं काय बघायला. मग त्यानं ती आयडिया सांगितली, ती डेप्युटी डायरेक्टर स्वतः नाही मला बघायचं म्हणे. मी काय की आपला आम्ही ते डोळ्यालाच कॅम्प घेतला होता, तिथं बघितलं एकंदरीत ते रांगोळ्या घालून जेवण बिवण सगळं जेवतात वगैरे. अरे क्या बात आहे म्हणे. मी म्हणे हा कॅम्प मी आता महाराष्ट्रभर राज्यभर राबवणार. मग तो तिथनं उचलला आणि मग दुसरं म्हटलं आता आपलं काम झालं आहे, आता आपण उचलला सगळ्यांनी कॅम्प. मग ते सगळं राज्यभर तो कॅम्प राबवला. ते आमचे म्हणजे दाद देण्यासारखे. आता प्रभू जोशी पण साथ होती, त्याची आयडिया त्यांनी दिली, मग त्याला साथ आपण दिली. तसंच एक इथं आय कॅम्प होतं शिर्डीला. शिर्डी डॉक्टर देशपांडे होते तिथं सिनियर डॉक्टर. तर त्याने मी आपलं सहज म्हटलं मी कॅम्प घेतो, पण म्हणजे माझ्याकडे जास्त होत नाहीत, मी संस्थाला आपल्या सिव्हिलला पाठवतो. तर म्हटलं मी तुला मदत करू का, मी स्टाफ देतो माझा सगळा संपूर्ण आणि करत नाही. म्हटले बघ मी करतो की नाही तुझं ठीक आहे रे म्हणे, पण ते आम्ही अडचण करायचं ना, तुझं ठीक आहे म्हणे, तू एक्सेप्शनल आहे म्हणजे अपवाद आहे, तुला काय करायचं म्हटलं, मी तुला कॅम्प घ्यायचा का सांग म्हटलं. मग ठीक आहे घेऊन पहिला कॅम्प घेतला आम्ही. सगळ्या म्हणजे तालुक्यातले सगळे सर्वे केला आणि DFGने फुल सपोर्ट घेतला, गाड्या फिरवल्या, प्रचार केला. हो पहिलाच कॅम्प 501चा झाला. ते मुंबईकर इतके जाम झाले आणि ते सगळे आमची सिव्हिलची टीम बोलवली, नाशिक सपासप म्हणजे आमचे फास्ट असतं ना, ऑपरेशन खूप केलेले असतात आम्ही, त्यामुळे आमचं स्पीड जास्त असतं म्हणजे मोतीबिंदू. 501 झाला, ग्रँड कॅम्प झाला, राज्यभर कौतुक. त्यामुळं डॉक्टर देशपांडे खूप झाले, ते लाईव्हचे खूप झाले. अरे हो जे जिल्हा परिषद लोक जिल्हा परिषद लोक नाही, एकच माणूस आहे आपला तर बोल म्हणजे सत्कार बित्कार वगैरे. मग ते आधी आले काही आवर्जून मग पुढचे कॅम्प आमचे ते बोलवायचे, जिल्हा परिषद लोक घ्या आपले, त्याशिवाय एवढे शक्य होत नाही कॅम्प होणं. मग ते असं त्यांना पण आनंद मिळाला, संस्थांना पण खुश झालं.